हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण लेसन नंबर 7 ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यातून आपण जादुई पद्धतीने बाहेर कसं पडायचं हा लेसन बघणार आहोत. हा आपल्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत आणि छान चालू असतात, तेव्हा आपण आपल्याकडे जे आहे त्यासाठी कधी थँकफुल होतो का? कधीच नाही. पण जेव्हा कोणतेही हेल्थ रिलेटेड इश्यू यायला लागले ना, की आपण त्याकडे लक्ष देतो. म्हणजे काय, जर आपला हात दुखतोय, पाय दुखतोय, तेव्हा आपलं लक्ष त्या पायाकडे जातं आहे ना. तर बघा, जसंच आपण कोण फक्त सर्दी किंवा डोकं जरी दुखत असेल ना, तरी आपल्याला अस्ताव्यस्त व्हायला होतं, कोणतंही काम नकोसं वाटतं. म्हणजे आपलं आरोग्य ही आपल्याला एवढी फायदेशीर आहे की त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी करू शकतोय सहजरित्या. तर आपण त्यासाठी कधी ग्रेटफुल झालो आहे? बघा, नकारात्मकता येते कुठून आहे हे खूप महत्त्वाचं आहे. इथे बघायचं आहे आपल्याला, ह्या पॉईंटला आपल्याला हे बघायचं आहे की आपण आपल्याकडे जी गोष्ट आहे त्याला तर व्हॅल्यू करत नाही आहे. आणि जेव्हा आपल्याला सतत कोणताही आजार येतो आहे तेव्हा आपण त्या गोष्टीवर फोकस करतो आहे. चला, फोकस करून पण आपण काय म्हणतो आहे, माझे पाय खूप दुखत आहेत, मी सतत आजारी असते, हे असं माझ्याच बरोबर का होतं, ह्या गोष्टी माझ्याच लाईफमध्ये का होतात. लक्षात घ्या, त्यावर सुद्धा आपण निगेटिव्हच विचार करतो आहे आणि आपण स्वतःहून नकारात्मकता भरतो आहे आपल्यामध्ये. हां, आत्तापर्यंत जे लेसन झालेत त्यातून थोडं थोडं आपण सगळ्या गोष्टीत शिकलो आहे. जो एक त्यांनी लेसन दिला आहे त्यात ओव्हरऑल क्लिअर केलं आहे सगळे एरिया घेऊन, की आपण कशा पद्धतीने नकारात्मकता भरत जातो आणि ती कशा पद्धतीने आपण त्यातून बाहेर पडायचे. तर आता हेल्थ रिलेटेड झालं, तर आता आपण काल जॉब रिलेटेड बघितलं. जसं की आपण बॉस आपला काय बोलतो आहे, किंवा हा बॉस सतत ओरडत राहतो म्हणून त्याच्या पाठीमागे आपण त्याच्याबद्दलच बोलत राहतो. कलिग्स पुढे जात आहेत, त्यांची प्रगती होते आहे, म्हणजे काय, एक बघा ना, आपल्याला जलस फील होतं आहे. बघा, जलस फील होणं म्हणजे काय, आपल्यामध्ये ती एनर्जी कमी असणं किंवा ती एनर्जी नाही आहे, म्हणजे आपल्याकडे ती गोष्टच नाही आहे म्हणून आपण समोरच्यावर जलस फील होतो आहे. तर आपण जेव्हा जलस फील होतो तेव्हा आपण ॲटोमॅटिकली ह्या निगेटिव्ह एनर्जीलाच ॲब्झॉर्ब करत असतो, या लॅकच्या एनर्जीला ॲब्झॉर्ब करत जातो. आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आपण अबंडन्समध्ये आहोत, ती प्रगती होते, तर आपल्याला वाईट वाटेल का? बस व्यवसायामध्ये सुद्धा सेम, दुसऱ्याची प्रगती होते तर चांगलं, ओ खूप छान की समोरच्याची प्रगती होते. बघा, समोरच्याची प्रगती होताना जर तुम्ही खुश असाल ना, तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद भेटत असेल ना, तर तिथे समजा की तुमची आतमधून अबंडन्स लेवल खूप हाय होत चालला आहे. तुमच्याकडे पण त्या रिलेटेड अपॉर्च्युनिटीज येणारच. आपल्या रूलनुसार आपल्याला काय सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीने भराल ती गोष्ट तुम्हाला अधिक प्रमाणात दिली जाईल. कोणतंही नातं जेव्हा छान आहे तेव्हा आपण त्याचं कधी त्याबद्दल ग्रेटफुल राहिलो आहे, कधी आभार व्यक्त केलेत नाही, कारण की ते छानच आहे ना, आपल्यासाठी छान काम करत आहे. पण जेव्हा मतभेद वाढत जातात तेव्हा आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष जातं, याने असं केलं, हा असाच आहे, हा त्याने तसंच केलं आहे, ह्याच्यामुळेच माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले आहेत. आता इथे पण सेम आहे की तुम्ही काय सतत विचार करताय, किंवा एखाद्याबरोबर तुमचं मतभेद झालेत तर तुम्ही किती वर्ष ती गोष्ट आतमध्ये साचवून ठेवताय. म्हणजे तुम्ही विचार करा की आपण जेव्हा वॉटर टेक्निक बघितलं त्यामध्ये काय बघितलं, फक्त आय हेट यू लिहिल्यावर गटारासारखं पाणी येतं आहे, एकदा लिहिलं आहे ना. मग तुम्ही तर सतत तुमच्या 70% जे पाणी आहे बॉडीमध्ये त्याला ह्यानीच चार्ज करताय. मग तुमची प्रोग्रामिंग कशी होते, तुमच्या आतमध्ये काय जमा होतं आहे एनर्जी लेवलला, तुमचे सेल्स नव्याने कसे तयार होणार आहेत, तुमच्या सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग कशा पद्धतीने होणार आहे. आता बघा, सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे का की हे तुमच्याबरोबर आत्ताच घडलं आहे किंवा हे आधी घडून गेलं आहे, तर नाही. त्याला तुम्ही जेव्हा विचार करताना ॲट अ मुमेंट तेव्हाच घडते असं वाटतं. आता कसं, अजून एक उदाहरण आपण बघितलेलं, जेव्हा तुम्हाला, आता मी सांगते की तुमच्या जिभेवर लिंबू पिळलं आहे, तर तुम्ही कधीतरी त्या लिंबाची टेस्ट घेतली आहे तर केमिकल रिलीफ होतं आहे, लगेच एक आंबट एक स्वाद तुमच्या जिभेवर आला आहे ना. मग आपण ते एक्सप्रेशन वाईज पण आपण असं करतो आहे. मग सेम, जेव्हा तुम्ही एखादा विचार तुमच्या माइंडमध्ये फिरवता तेव्हा पण तसेच केमिकल रिलीफ होत असतात. आणि जास्त गॉसिप करणं, ह्यातून पण आपल्यात खूप निगेटिव्ह एनर्जी येते. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट होऊन गेली आहे त्याच्यावर सतत चर्चा करणं किंवा एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल सतत बोलणं, ह्यानी समोरच्याच्या लाईफवर जो पडेल तो फरक पडेल, पण आपल्या लाईफवर आपण निगेटिव्ह एनर्जी टाकत राहतो आहे. आणि एखादा आजार आहे आपल्याला कोणताही, तो आपण काय करतो, सगळ्यांना सांगत राहतो. किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आला आहे ना, तर आपण सगळ्यांना सांगत राहतो.
बघा, तुम्ही जो विचार करताय तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती नाही की तो एकदा घडला आहे की तुम्ही 10 वेळा घडवला आहे. त्याला वाटतं ॲट अ मोमेंट ही त्या फेजमध्ये आहे आणि तो तुम्हाला तशाच पद्धतीने तीच एनर्जी देतो आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही जास्त फोकस करणार, सतत ती गोष्ट रिपीट होते, तुमची प्रोग्रामिंग पण तशीच होणार आहे. मग आतापर्यंत आपण निगेटिव्ह एनर्जीने भरलो आहे, पूर्णपणे भरलो आहे. आता अशी सिच्युएशन असते, समोरच्याला माहितीसुद्धा असतं की मी खूप स्ट्रेसमध्ये आहे, मला ह्यातून बाहेर पडायचं आहे, मी ना ह्या परिस्थितीमध्ये आहे, मला ह्यातून बाहेर पडायचं आहे. आणि आपल्याला चेंज तर करायचं आहे. मग कुणाकडे जायचं आहे का, कुणाला सांगायचं आहे का? तर नाही, आपण आपल्यातच ती चेंज करायला सुरुवात करणार आहोत. बघा, आपणच आपल्या लाईफचा क्रिएटर आहोत. जेव्हा जेव्हा आपल्याला आपली लाईफ जशी हवी आहे ना तशी आपण ती चेंज करू शकतो. सर्वात प्रथम तुम्ही काय विचार करताय स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल काय विचार करताय? जेव्हा एखाद्या समोरच्या व्यक्तीबद्दल जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार करताय, कोणताही निगेटिव्ह थॉट्स असू दे, जर तुम्ही तो करत आहात ना, त्याच्या नाही त्यातून बाहेर पडण्यासाठी काही मदत भेटणार आहे तर त्याचा विचार नक्की केला गेला करतो. कोणतीही योगासनं आपण करतो आणि आपण त्यातून बाहेर येतो. जेव्हा एखाद्या आजाराचं जेव्हा मूळ कळतं ना, तेव्हा त्यातून बाहेर येण्यासाठी किंवा त्याच्यावर उपचार घेण्यासाठी आपल्याला खूप फायदा मिळतो है ना. तसंच आपण हे जी सिच्युएशन बघतोय ती पण तशीच आहे की जेव्हा त्याचा रूट कळेल ना आपल्याला की हे आपण जर करतोय म्हणून या गोष्टी घडत आहेत, किंवा त्याच रिलेटेड जर गोष्टी ॲक्टिव्ह थॉट्स येत असतील ना तर त्याकडे लक्ष द्यायचं की आपल्याला काय काम करायचं आहे त्या गोष्टीवर. आणि सेकंड, सतत निगेटिव्ह जर थॉट्स येत आहेत तर खरंच हे गरजेचे आहेत का, स्वतःला विचारायचे. आपण कुठेही कुणालाही हे सांगायला नाही जायचं आहे, हे आपण स्वतःलाच सांगायचं आहे, ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही ना सुरुवातीला आपल्याला हे इथे लक्ष द्यावं लागतं आणि नंतर या आपसुकच गोष्टी ना स्वतःहून व्हायला लागतात. म्हणजे काय, जास्त प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाही. सिच्युएशन येते पण ती जास्त काळ टिकत नाही. एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस आला आपल्याला तर त्यावर बाहेर कसं पडायचं आहे आपण, किंवा ती गोष्ट आपल्याला काय शिकवते. कारण आपल्या लाईफमध्ये आपण लेसन लर्न करण्यासाठी चालू आहे. मग ती जो आपल्याकडे कोणतीही गोष्ट येते त्यातून आपल्याला काय लर्न करायचं आहे हे घ्यायचं आणि त्यातून आपण पुढे जायचं आहे. म्हणजे काय होतं बघा, जेव्हा आपण सतत त्या गोष्टीचा विचार करतो, हे असं झालं, हे असं झालं, ह्याने असं बोललं, ह्याने असं केलं, तेव्हा आपण त्या सिच्युएशनमध्ये स्टक असतो आणि सारख्या निगेटिव्ह एनर्जीजला गेन करत राहतो है ना. आणि जी एनर्जी तुमच्याकडे सतत वाढत राहील ती तुम्हाला अजून प्रमाणात दिली जाईल. मग अजून सिच्युएशन येत राहतात आणि आपण तसेच वागत राहतो. म्हणजे आपल्या सराउंडिंग एनर्जीज तशी होत जाते. जेव्हा आपण एखादा जॉब आहे तो खूप छान चालू आहे तोपर्यंत आपण त्याला कोणताही ग्रेटफुल होत नाही त्याबद्दल. पण जसं त्याच्याबद्दल प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे कोणतेही, मग आपली सॅलरी वाढत नाही आहे किंवा कोणतरी आपल्याला अशी वॉर्निंग भेटतं आहे की कामावरून कमी होण्याचे चान्सेस आहेत, तेव्हा आपलं लक्ष तिथे जातं. ही सिच्युएशन अप अँड डाऊन होत राहते प्रत्येकाच्या लाईफमध्ये, बरोबर ना. पण आपण ग्रेटफुल असू त्या गोष्टीसाठी किंवा प्रत्येक गोष्टीसाठी जर ग्रेटफुल असू ना तर काय होणार आहे, नवीन अपॉर्च्युनिटीज भेटेल, अजून काहीतरी चांगली संधी भेटेल. बघा, एखादी गोष्ट तुमच्याकडे येते, कोणतीही निगेटिव्ह गोष्ट, तुम्हाला निगेटिव्ह गोष्ट कधी बनते, जेव्हा ती आपल्या मनाला पटत नाही है ना. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला ती गोष्ट पटत नाही तेव्हा ती गोष्ट निगेटिव्ह होते. जी गोष्ट तुम्हाला पटत नाही ती समोरचा बोलेल इट्स ओके, असं पण असू शकतं. पण तुम्हाला तुमच्या ह्याने जी गोष्ट पटत नाही ती निगेटिव्ह आहे है ना. आता जसं नात्यामध्ये पण बघा, जर एखादं नातं बिघडलेलं आहे तर मग जेव्हा ते नातं बिघडलं ना तर तेव्हा आपलं त्या गोष्टीकडे लक्ष देतं. तर ठीक आहे, आता ज्या गोष्टी आपल्या व्यवस्थित चालू होत्या तोपर्यंत आपण लक्ष दिलं का नाही. आता बिघडल्यानंतर आपलं लक्ष तिथे जातं आहे, चांगली गोष्ट आहे, ती पण गोष्ट चांगली आहे. ॲटलिस्ट तुमचं लक्ष तिथे जातं आहे, तुम्हाला कळतं आहे की मला ह्याच्यात चेंजेस करायची गरज आहे, मला चेंजेस करायची गरज आहे. मोस्ट ऑफ पहिला क्वेश्चन येतो, समोरच्याची चुकी आहे, मी का चेंजेस करू. तर नाही, स्वतःवर काम करा. बघा, जर आपण डिटेल्स व्हिडिओ केलेली आहे की आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो ह्या गोष्टीची, की जे काही होतं आहे त्याची जिम्मेदार मी आहे. का, कारण त्याच्या रिलेटेड इमोशन्स, फिलिंग्स आपल्या आतमध्ये भरलेल्या आहेत, म्हणून त्या रिलेटेड गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहेत है ना. मग जेव्हा एखादं रिलेशन आपल्याला छान करायचं आहे तर पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आपण घ्यायची आणि त्या व्यक्तीबद्दल आत्तापर्यंत जे छान झालं आहे ते लिहायला सुरुवात करायची. म्हणजे काय, बघा, आपल्याला काय रूल सांगितलं आहे, जी गोष्ट तुमच्याकडे असेल ती तुम्हाला अजून अधिक प्रमाणात दिली जाईल, बरोबर ना. हीच जादू आहे. मग जेव्हा एखादं नातं खराब होतं आहे आणि त्या नात्यामध्ये पण आपण निगेटिव्हच बघतो आहे,
कारण की आपलं भांडण झालं आहे ना आता. जेव्हा आपल्या दोन व्यक्तींमध्ये जर काही झालं आहे तर आपण त्या व्यक्तीबद्दल फक्त आणि फक्त निगेटिव्ह बघतोय. आता हे कामामध्ये घ्या, हे व्यवसायामध्ये घ्या, हे अदर कोणत्याही सोर्सेसमध्ये जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा आपण समोरच्याबद्दल निगेटिव्हच विचार करतो. आणि मग आपण कुठल्या एनर्जीला आपल्यामध्ये भरतोय आणि रूलनुसार आपण ती एनर्जी अजून प्रमाणात आपल्याला दिली जाते आणि आपल्यातलं ग्रॅटिट्यूड कमी होतं आणि ती एनर्जी आपल्यातून काढून घेतली जाते. एखादा एरिया आपला खराब आहे आणि त्यावर आपण सतत निगेटिव्ह विचार करतोय तर अदर एरिया पण खराब होत जात. आता ही चेंज करायची ना आपल्याला सिच्युएशन, हर एक एरियावर चेंज करायची. म्हणजे रिलेशनशिप, नोकरी, व्यवसाय, कोणत्याही एरियावर जर आपल्याला ही गोष्ट चेंज करायची, मग काय करायचं तर त्या व्यक्तीने आत्तापर्यंत आपल्याला जे दिलं आहे त्यासाठी ग्रेटफुल व्हायचं. म्हणजे तुमच्याकडे अर्थातच ग्रॅटिट्यूड वाढत जाईल, तुम्हाला तीच एनर्जी दिली जाईल आणि तुमच्या इथे कमी कोणती एनर्जी असणार आहे, निगेटिव्ह एनर्जी, लॅकची एनर्जी, ती तुमच्या इथनं काढून घेतली जाईल. तुमचं जसं पहिलं नातं आहे तसं व्हायला सुरुवात होईल. जॉबमध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज भेटतील, व्यवसायामध्ये क्लायंट्स खूप छान भेटतील, तुम्हाला पाहिजे तसे भेटतील आणि घरामध्ये जर वावरतोय आपण तर इन जनरल तुम्ही खूप हॅपी असाल, आनंदी असाल तुम्ही जे काम करताय त्याच्यात. अजून कोणती गोष्ट आपल्या लाईफमध्ये येते तर ना आपण ट्रॅव्हल करतोय आणि खूप ट्रॅफिक लागलं तर अरे बापरे एवढं ट्रॅफिक लागलं. पण जर तो ट्रॅफिक लागलं आहे तर त्याच्यात आपण काय करू शकतो, म्हणजे आपल्याला जो विचार आहे ना तो तिथे स्टक नाही करायचा. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह विचार कराल ना तर ट्रॅफिक लवकर नाही सुटणार आहे तुमचं, अजून बिघडत जाईल है ना. तर जायचं आहे आणि पाऊस आला किंवा म्हणजे कोणतंही एन्व्हायरमेंट चेंज झालं आणि मग अशी स्थिती झाली की तुम्ही जाऊ शकत, चिडचिड करत राहतो, रागराग करत राहतो. बघा अजून एक गोष्ट, कोणतीही एखादी सिच्युएशन जर येते आहे ना, म्हणजे मी बघा ही रिअल स्टोरी आहे आणि त्यांना ना रिक्षासाठी लाईन लावावी लागते आणि त्या दिवशी त्यांना उशीर झालेला असतो, लाईन खूप मोठी असते. तर ते चिडचिड करत असतात की आता उशीर झाला आहे, बॉस ओरडेल की तिथून ओरडा भेटेल, असं चिडचिड करत असतात. आणि काय होतं, रिक्षा पुढे जातात, त्यांना लेट होतो, ते पुढे जातात. पुढे जेव्हा रिक्षाने जातात तेव्हा बघतात की तिथे रिक्षाचं ॲक्सिडेंट झालं. मग तुम्ही विचार करा की जेव्हा तुमच्यावर कोणतीही सिच्युएशन येते ना आणि तुम्ही ग्रॅटिट्यूडने भरलेले असाल किंवा तुम्ही एखाद्या नामजाप करताय किंवा हायर फ्रिक्वेन्सीशी कनेक्टेड आहात ना याचा अर्थ, तर तेव्हा तुम्हाला एक प्रोटेक्शन शिल्ड भेटत जाते. ग्रॅटिट्यूडमध्ये जरी तुम्ही राहताय तरी तुम्हाला प्रोटेक्शन शिल्ड भेटते. कारण ग्रॅटिट्यूड ही अशी एनर्जी आहे, एक डिवाईन एनर्जी आहे की तिथे सहजासहजी निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होत नाही. म्हणजे काय, जर तुम्ही खूप खुश असाल, उत्साही असाल तर एखाद्याने काहीतरी छोटं मोठं केलं तर तुम्हाला त्याचा असर नाही बघा तेव्हा पडत है ना. सेम जर तुम्ही निगेटिव्ह असाल आणि समोरच्याने काहीतरी केलं तर तुम्ही अजून डाऊन व्हाल. बघा तसंच की त्या व्यक्तीसाठी पण जर तो आधी म्हणजे जर ती व्यक्ती जर त्या आधीच्या रिक्षात असती तर काय झालं असतं, भले इथे उशीर झाला पण ती सिच्युएशन या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठीच आलेली. म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एखादी निगेटिव्ह सिच्युएशन येते तेव्हा पण हा विचार करताय की कुठेतरी माझ्यासाठी काहीतरी चांगलं होतं म्हणून ही गोष्ट आली. आता ह्यात एक टास्क सांगितला आहे तो आजच्या दिवसासाठी आहे की ॲज नो कंप्लेंट, कोणतीही कंप्लेंट करायची नाही, कोणताही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमध्ये आणायचे नाही. बघा दुसरा लेसन येईपर्यंत तुम्ही टास्क म्हणून बघायचं आहे. बघा मी खरं सांगते, सुरुवातीला जो कोणी नवीन द मॅजिकची प्रॅक्टिस करते ना त्यासाठी खूप कठीण वाटेल. पण तुम्ही जशी ह्याची हा टास्क एकच दिवसासाठी आहे, पण तुम्ही ना डेली पण ही प्रॅक्टिस करा. जेव्हा निगेटिव्ह एखाद्या वर्ड्स आला, खरंच गरजेचं आहे तर त्याच्यावर विचार नक्की करा, पण नसेल तर विचारा स्वतःला की हे गरजेचं आहे का मला. आणि त्यानंतर तुम्ही हळूहळू बघाल की तुमच्या लाईफ ना खूप चेंज होत चालली आहे, खूप चेंज. प्रत्येक एरिया तुम्ही मागा किंवा नका मागू तरीसुद्धा तिथून सक्सेस, हॅपीनेस येतो आहे. बुकमध्ये असं सांगितलं आहे की जर कुठला निगेटिव्ह थॉट्स आला, अर्थातच आपण माणूस आहोत तर येणारच आहे, सिच्युएशन पण येत राहणार आहे, पण जर आलीच किंवा एखादा थॉट्स आलाच तर काय करायचं आहे तर बघा तेव्हा एखादा वर्ड्स आला की जो आपल्याला नको आहे असा वर्ड्स आपण चुकून बोलून गेलो. ह्या बुकमध्ये असं दिलेलं आहे, मला एखादा वर्ड्स कोणताही आला तर ट्रॅफिकमध्ये अडकला आणि तुम्ही म्हणाल अरे यार हे ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे सतत माझ्याबरोबर हे असंच, मग तिथे थांबा, करेक्शन करा. पण मी ग्रेटफुल आहे की मी ॲटलिस्ट गाडीमध्ये बसलो आहे, की मी AC लावून थंड हवा खातो आहे. म्हणजे काय तर ही कृतज्ञता द्या त्या गोष्टीसाठी. आपण कोणत्या एनर्जीने भरू, ग्रॅटिट्यूडनी भरू है ना. लगेच चेंज करायचे हे वर्ड्स. आणि जेव्हा आपण ही प्रॅक्टिस करू की कोणताही निगेटिव्ह थॉट्स आला ना तर त्याला चेंज करायचं आहे,
पण मी ह्यासाठी तरी थँकफुल आहे की अरे मला नाही भाजी आवडत नाही, पण ॲटलिस्ट मला एवढं सगळं जेवण जेवायला भेटतं आहे, त्यासाठी तर थँकफुल आहे. खूप जणांना ते सुद्धा भेटत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्याकडे ज्या आपण गोष्टी आहेत त्यासाठी ग्रेटफुलनी भरत जाणार, तशी नकारात्मकता तुमच्यातून निघून जाईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने भराल. अर्थातच जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने भराल तेव्हा तुमच्या इथे अजून प्रमाणात तुमच्याकडे लाईफमध्ये अपॉर्च्युनिटीज येत जातील आणि तुम्ही अबंडन्स तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत जाल. कोणत्याही पद्धतीने तो अबंडन्स तुमच्या लाईफवर नेहमी स्माईल ठेवायची. आय होप तुम्हाला हा लेसन खूप छान पद्धतीने कळला असेल. थँक्यू.